तयार असल्याची माहिती समोर आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ट्विट करण्यात आलेले पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी 23 राज्यांमधील 40 प्रकल्पांना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे। जागतिक मानांकनानुसार प्रतिष्ठित पर्यटन केंद्र विकसित करण्याचे उद्दिष्ट यामागे आहे आणि देशभरातील 3295 कोटी किमतीच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यापैकीच एक नाशिक मधला प्रकल्प आहे। नाशिकात 100 कोटींच्या या प्रकल्पाला आता मंजुरी देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। जी बोला। जागतिक मानांकनानुसार प्रतिष्ठित पर्यटन केंद्र विकसित करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठरवले होते। त्यानुसार महापालिकांकडून प्रस्ताव मागवले। नाशिक महापालिकेकडून सुरुवातीला 248 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, परंतु केंद्र शासनाने 100 कोटी रुपये देण्याचे निश्चित केले होते। त्या अनुषंगाने राज्यातून प्राप्त झालेल्या प्रकल्पापैकी नाशिकचा 100 कोटींचा रामखाल पथ प्रस्ताव मंजूर करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्या संदर्भात ट्विट करण्यात आले आहे आणि 23 राज्यांमधील 40 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। जी जी जी, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।